5/3 त्याचा घातांक वजा 5, 3/5 त्याचा घातांक 11 बरोबर 3/5 त्याचा घातांक वजा 8x. तर x बरोबर किती उत्तर काढायचंय. आता या ठिकाणी जर पाहिलं तर 3/5 आणि 3/5 हा पाया समान आहे, परंतु एका ठिकाणी 5/3 आहे म्हणजे हा पाया वेगळा आहे. आपला नियम काय सांगतो की जर घातांकाचे उत्तर जर काढायचं असेल तर पाया हा समान असला पाहिजे. मग पाया समान करण्यासाठी या 5/3 ला काय करायचं, हे जे अंशछेद आहेत यांची अदलाबदल करायची. काय होईल मग अंशछेदाची अदलाबदल जर केली तर 3/5 हा सर्व ठिकाणी होईल, परंतु हे होत असताना या घातांकाचं चिन्ह बदलत असतं. म्हणजे अंशछेदाची अदलाबदल केली की घातांकाच्या चिन्हांची सुद्धा अदलाबदल करून घ्यायची. म्हणजे या ठिकाणी हा -5 होता तो आता +5 राहील. आणि मग या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजूला पाया 3/5 हा सर्व ठिकाणी समान झालेला आहे. आणि मग आता आपल्याला x ची किंमत काढायची. पाया समान झाला तर अशा वेळी पुन्हा पाया न लिहिता फक्त घातांक द्यायचे. क्रिया बघायची, काय करायचं, या ठिकाणी गुणाकार आहे मग अशा वेळी घातांकांची बेरीज होत असते. मग 5 + 11 बरोबर हा वजा 8 जशाला तसा राहील. मग 11 आणि 5 मिळून झाले 16 बरोबर वजा 8x. आणि मग या ठिकाणी काय होईल, x जागेवर ठेवायचा, 16 ला या वजा 8 ने भाग द्यायचा आणि मग या ठिकाणी 8 × 8 8 × 2 = 16 म्हणजेच x ची किंमत झाली -2. हे झालं त्याचं उत्तर. अशा प्रकारचं एक उदाहरण. यामध्ये a/b b/a हे दोन पाया वेगळे आहेत. पाया समान असल्याशिवाय घातांकाची आपल्याला क्रिया करता येत नसते, म्हणून पाया समान करून घ्यायचा. मग या ठिकाणी जर आपल्याला b/a जो आहे तो a/b जर करायचा असेल तर घातांकाचे चिन्ह बदलावे लागतील. याला असं ठेवायचं a/b x - 1. आता काय करायचं, या ठिकाणी a/b केला, a/b जर केला म्हणजे अंशाची अदलाबदल जागांची अदलाबदल केली तेव्हा चिन्हांची सुद्धा अदलाबदल घातांकाच्या करायची. म्हणजे x हा पॉझिटिव्ह दिसतो तो आता निगेटिव्ह दाखवावा लागेल आणि हा जो 3 आहे निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह म्हणजे प्लस मध्ये दाखवावा लागेल. अशा प्रकारे आपल्याला इथे पायांची अदलाबदल केल्यावर घातांकाच्या चिन्हांची सुद्धा अदलाबदल करावी लागते. दोन्हीकडे a/b पाया समान झाला आणि मग x - 1 हा जशाला तसा लिहिला, हा -x + 3 जशाला तसा ठेवायचा आणि मग हा जो -x आहे या ठिकाणी x ला येऊन बेरजेमध्ये येईल आणि मग x आणि हा x मिळून झाले 2x आणि हा जो -1 इकडे तो सुद्धा याला प्लस होईल. मग 3 आणि 1 झाले काय 4. या ठिकाणी x आणि 2 यांच्यामध्ये गुणाकार असतो, मग या ठिकाणी x इथे राहील. 4 ला हा 2 इकडे देऊन भाग देईल आणि मग आपल्याला माहिती आहे की 2 ने जर 4 ला भाग दिला तर 2 × 4 म्हणजे x ची किंमत झाली 2.